Good morning. Today we will start the new chapter alcohols, phenols and ethers. Now this is the second chapter from organic chemistry. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करतोय. पहिला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्स बघितले होतात. बघा अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि या तिन्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं आपल्याला नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशनच्या मेथड्स, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज आणि युजेस हे सर्व आपल्याला याच्यात बघायचे आहेत. बघा अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स जर समजा तीन कंपाऊंड्स एकाच वेळेला आपण स्टडी करतो याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असली पाहिजे. कोणत्या प्रकारची सिमिलॅरिटी आहेत ते आपण बघू. बघा सुरुवातीला आपण बघणार आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. त्यामध्ये अल्कोहोल्स आणि फिनॉल्स आणि प्रत्येकाची डेफिनेशन आपण बघत चालू. स्टार्टिंग फ्रॉम अल्कोहोल्स. बघा अल्कोहोल्स कोणाला म्हणायचे? दी कंपाऊंड्स लाईक ROL हे जे कंपाऊंड्स आहे यांना आपण अल्कोहोल म्हणतो. म्हणजेच अल्किल ग्रुपला जर OH ग्रुप, OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला आपण अल्कोहोल म्हणत असतो. जर आपण अल्कोहोलची डेफिनेशन जर करायची असेल तर आपण कसं म्हणणार? बघा दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन OH ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू द सॅच्युरेटेड कार्बन आर कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. आता इथं सॅच्युरेटेड कार्बन म्हटलंय. सॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय? असा कार्बन की जो ज्याला सर्वच्या सर्व बॉन्ड हे सिंगल बॉन्ड आहे आणि त्याला OH जर अटॅच असेल तर ह्या कंपाऊंडला आपण म्हणायचं आहे अल्कोहोल्स. पुन्हा एकदा आपण डिफाइन करू. दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू दी कार्बन विच इज दी सॅच्युरेटेड, सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज अल्कोहोल्स. हे अल्कोहोल्स आहेत. आता ह्या अल्कोहोल्समध्ये बघा जर समजा इथं आपण म्हटलं की अल्कोहोल्स, फिनॉल्स, आपण हे अल्किल ग्रुप बघितलेले आहेत. अल्किल ग्रुपच्या ऐवजी जर समजा अरोमॅटिक ग्रुप जर असेल तर मात्र त्याला फिनॉल म्हणायचं. आता बघा म्हणजे प्रत्येक वेळेला अल्किल ग्रुपच असला पाहिजे असं काही आवश्यकता नाही. इथं अरोमॅटिक कंपाऊंडही असू शकतो. पण अरोमॅटिक कंपाऊंड जर असेल तर पुन्हा त्याच्यात दोन प्रकार असणार. जर डायरेक्टली अरोमॅटिक कंपाऊंडला जर हा OH ग्रुप अटॅच असेल लाईक दिस, बघा डायरेक्टली अटॅच, इट इज कॉल्ड ॲज फिनॉल. आणि तो इनडायरेक्टली अटॅच जर असेल लाईक दिस CH2OH, OH ग्रुप इथं सुद्धा अरोमॅटिक कंपाऊंड आहे परंतु हा इनडायरेक्टली अटॅच आहे. याला म्हणायचे अरोमॅटिक अल्कोहोल. दिस इज दी फिनॉल. सो फिनॉल्स आर दी कंपाऊंड्स इन विच OH group or hydroxyl group is directly attached to the aromatic ring, whereas aromatic alcohols are the compounds which contains OH group attached to aromatic ring but indirectly attached असणार. हे झाले अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता बघा याच्यामध्ये पुढे आहेत इथर्स. इथर्स कोणाला म्हणायचे? इथर्स बघा त्याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप असतील आणि ते ऑक्सिजनने जर अटॅच असतील तर त्याला आपण इथर म्हणायचे. काय लक्षात द्या बघा इथं दोन अल्किल ग्रुप आहेत आणि मध्ये ऑक्सिजन आहे. सच कंपाऊंड्स कॉल्ड ॲज इथर्स. इथरची डेफिनेशन कशी असणार बघा. दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच ऑक्सिजन इज डायरेक्टली अटॅच्ड टू अल्किल और अरिल ग्रुप्स आर कॉल्ड ॲज इथर्स. आता बघा मी डेफिनेशन मध्ये असं म्हटलं की ऑक्सिजन इज अटॅच टू अल्किल और अरिल ग्रुप. म्हणजे दोन्ही ठिकाणी मी जरी इथे अल्किल दाखवला असेल तरी सुद्धा तो अरोमॅटिकही कंपाऊंड असू शकतो. दॅट मीन्स इट मे बी लाईक दिस ARO, AR डॅश. AR म्हणजे अरिल ग्रुप किंवा एक अल्किल आणि एक अरिल ग्रुप असाही तो असू शकतो. दॅट मीन्स RO, AR डॅश or AR. ऑल दीज आर दी इथर्स. हे झाले इथर्स. म्हणजेच जर याचं एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण म्हणू शकतो की CH3O, CH3. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इथर्स. आता बघा ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्सची स्टडी करायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन. सुरुवातीला आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. आता बघा अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघत असताना क्लासिफिकेशनला काहीतरी बेस लागत असतो. तो बेस काय असणार? आपल्याला माहिती की अल्कोहोल्स कोणाला म्हणायचे? दी कंपाउंड्स विच कंटेन
OH और हायड्रॉक्सिल ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. आता OH ग्रुप किती प्रमाणात आहे, 1, 2, 3 और मोर, त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन असणार. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन मॉलिक्यूल दे आर क्लासिफाईड ॲज मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. बघा कसं असणार क्लासिफिकेशन. आपण म्हणणार पहिले मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड सो ऑन. हे जे नाव दिसत आहेत मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक अँड सो ऑन, कशावर डिपेंड असणार, डिपेंड ऑन नंबर ऑफ OH ग्रुप. बघा जर समजा त्याच्यामध्ये एकच OH ग्रुप असेल त्याला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल लाईक दिस CH3OH. हा झाला मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याच्या नॉमेनक्लेचरमध्ये आपण नाव नंतर बघणार आहे, सध्या फक्त आपण त्याचं क्लासिफिकेशन बघतोय. सेकंड इज ते डायहायड्रिक, दॅट इज CH2OH, CH2OH. It contains two OH groups, so its name is dihydric. Third one is the trihydrate, that is CH2OH, CHOH, CH2OH. This is the trihydrate alcohols. आता हे झाले आपण अल्कोहोल्स मध्ये. ज्या पद्धतीने अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं जातं, फिनॉल्स आर सिमिलरली क्लासिफाईड इनटू मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पॉलिहायड्रिक. आता बघा फिनॉलचे एक्झाम्पल्स आपण बघू. फिनॉलमध्ये तुम्हाला मी सांगितलं की अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली OH ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण फिनॉल. हा जरा मोनोहायड्रिक आणि यात एकच OH ग्रुप आहे. डायहायड्रिकमध्ये एकापेक्षा जास्त, म्हणजे या पद्धतीने दिस इज दी डायहायड्रिक फिनॉल. अँड ट्रायहायड्रिक, ट्रायहायड्रिकमध्ये काय असणार, फिनॉलमध्ये बेन्झीन रिंगला 3 OH ग्रुप अटॅच आहे लाईक दिस. दिस इज दी ट्रायहायड्रिक फिनॉल. या पद्धतीने मोनो, डाय अँड ट्रायहायड्रिक फिनॉल्स हे त्याचं क्लासिफिकेशन असणार. आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे त्याच्यामधला मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. बघा यापैकी डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिकचं आपण डिटेल्समध्ये जास्त बघणार नाही आहेत. आपल्याला सिलेबसमध्ये फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं बघायचं आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स दे आर अगेन क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन टू विच कार्बन दी OH ग्रुप इज अटॅच. ज्या कार्बनला तो अटॅच आहे त्याच्यामधलं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार मोनोहायड्रिकचे पुन्हा टाईप्स असणार. आता बघा त्याच्यातला जो फर्स्ट टाईप, 2 टाईप असणार त्याच्यामध्ये, दॅट इज अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH बॉन्ड. म्हणजे त्याच्यामधला जो कार्बन आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड जर असेल तर तो त्याच्यातला पहिला टाईप आहे, अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH बॉन्ड. आता बघा तुम्हाला मी sp3 किंवा sp2 हायब्रिडायझेशन कशा प्रकारचं असतं याची आयडिया दिलेली होती. काय असणार बघा, कार्बनचे जे काही व्हॅलन्सी आहे 4, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये 2 कार्बन असतात नादेच्या ग्राउंड स्टेटला, ते 1s, 2s आणि 2p. 2p मध्ये 2 कार्बन असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि याच्यामधला ज्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन होणार तेव्हा याच्यामधला एक इलेक्ट्रॉन हा एक्साइटेड स्टेटमध्ये 2pz मध्ये चालला जाईल. आता याच्यातला हा s आणि याच्यातले p चे 3 ऑर्बिटल्स यांच्यात हायब्रिडायझेशन होतामध्ये किती ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये मिक्सिंग आणि रिकास्टिंग होते त्यानुसार त्यांचं sp3 आणि sp2 हायब्रिडायझेशन असेल. हे तिन्ही p आणि एक s ऑर्बिटल जर हायब्रिडाइज होत असतील त्याला म्हणायचे sp3 हायब्रिडायझेशन. यापैकी फक्त 2च p ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट होत असतील त्याला म्हणायचे sp2 हायब्रिडायझेशन. आणि तुम्हाला हे सांगितलं होतं की sp3 हायब्रिडायझेशन कसं असणार, जर कार्बन कार्बनचे सर्व बॉन्ड सिंगल बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं sp3 हायब्रिडाइज. आणि जर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी कोणतं हायब्रिडायझेशन होतं कार्बनमध्ये, दॅट इज दी sp2 हायब्रिडायझेशन. जर कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड जर असेल तर त्या ठिकाणी फक्त sp हायब्रिडायझेशन होतं. ठीक आहे. आता बघा आपल्याला ते बघायचं आहे की अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH बॉन्ड कुठं असणार, साहजिक आहे. जर समजा त्याच्यामध्ये कार्बन हा सर्व सिंगल बॉन्डला म्हणजे सॅच्युरेटेड कार्बनला जर अटॅच असेल OH
तर त्या ठिकाणी sp3 अशा पद्धतीचा बॉन्ड असणार. असे जे अल्कोहोल्स आहेत त्याला म्हटलं जातं sp3COH बॉन्ड. त्याचे एक्झाम्पल बघा. आता जे एक्झाम्पल बघितलं आपण CH3CH2OH किंवा CH3OH. This is the sp3COH bond. This carbon is sp3 hybridized because it contains all single bonds. So this is the sp3COH bond. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये हे असणार. आता याच्यात बघा पुन्हा याचं क्लासिफिकेशन पुन्हा एकदा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल्स मध्ये आपल्याला करता येतात. प्रायमरी अल्कोहोल्स म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये कार्बन टू विच OH अटॅच इज प्रायमरी, तो फक्त एकाच अल्किल ग्रुपला अटॅच असेल त्याला म्हणायचं आपण प्रायमरी. जसं आपण अल्किल हॅलाइड मध्ये बघितलं होतं तसंच. सिमिलरली इफ द कार्बन टू विच OH इज अटॅच्ड टू 2 अदर alkyl groups, it is called as secondary, and if it is attached to 3 carbon atoms, they are called as tertiary alcohols. मग यानुसार त्याचे पुन्हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असणार. आता याच्यामध्ये बघा sp3COH मध्ये दोन अजून पॉसिबिलिटी असणार कोणत्या प्रकारचे अल्कोहोल्स होऊ शकतात. बघा, एक असणार त्याच्यामध्ये तो म्हणजे अलिलिक अल्कोहोल्स. अलिलिक अल्कोहोल्स कोणाला म्हणायचं आहे? इफ the OH attached to that carbon which is attached to the double bonded carbon atom. म्हणजे तो यानंतरचा जो कार्बन आहे याच्या पुढचा कार्बन जर डबल बॉन्डेड कार्बन असेल म्हणजे जे sp2 हायब्रिडाइज्ड असेल तर अशा वेळेला त्याला म्हणायचे अलिलिक अल्कोहोल. बघा एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल. CH2 डबल बॉन्ड CH2OH. अशा पद्धतीचा जो अल्कोहोल आहे याला अलिलिक म्हटलं जातं. दॅट मीन्स दिस कार्बन इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिड कार्बन ॲटम्स. याला अलिलिक म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे बेन्झिलिक अल्कोहोल सुद्धा ह्याच मध्ये बनणार. याच्यात काय असणार? बेन्झीन रिंग आहे आणि CH2OH. हा जो कार्बन आहे हा स्वतः sp3 हायब्रिडाइज्ड आहे पण तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे? इट इज अटॅच टू sp2 हायब्रिड और बेन्झीन अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंगला जर तो अटॅच असेल तर अशा पद्धतीचं जे अल्कोहोल आहे त्याला म्हटलं जातं अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH बॉन्ड. याच्यात पुन्हा दोन असणार या पद्धतीचे. एक असणार अलिलिक आणि दुसरा असणार बेन्झिलिक. ठीक आहे. आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मोनोहायड्रिकचेच आपण हे टाईप बघतोय. मोनोहायड्रिक मध्ये दुसरा जो टाईप आहे दॅट इज अल्कोहोल्स कंटेनिंग sp2COH बॉन्ड. sp2COH bond. That means in this case the hybridization of carbon is sp2 hybridization. sp2 hybridization कुठं असणार तुम्हाला मी आता सांगितलं होतं. जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड जर असेल तर त्या ठिकाणी sp2 hybridization होणार लाईक दिस. बघा त्याचं एक्झाम्पल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH OH. ह्या एक्झाम्पल मध्ये OH is directly attached to that carbon which is the part of carbon carbon double bond. That means itself it is sp2 hybridized. हा जो कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज्ड असल्यामुळे त्याला अटॅच असणारा जो काही OH आहे त्याच्यामधला जो बॉन्ड आहे याला म्हटलं जातं sp2 हायब्रिड COH बॉन्ड. हा झाला अल्कोहोलचा मोनोहायड्रिक अल्कोहोलचा सेकंड आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॅट. आणि याच्यामध्ये अजून एक असणार आहे ते म्हणजे इथरचं क्लासिफिकेशन आणि त्यानंतर आपल्याला या सगळ्यांचे नॉमेनक्लेचर जे सगळ्यांचे नाव हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू.